एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब बोल। बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए बंजारा लेकर दिल का तारा या गाण्यानं सर्व देशामध्ये संपूर्ण देशामध्ये परिचित असलेला बंजारा समाज हा 15 कोटी समाज असून बंजारा समाजाचा होळी हा सण अत्यंत आनंदाचा उत्साहाचा आणि अतिशय मोठा आणि हा सण आहे। म्हणून आज देशातील सगळे बंजारे समाज देशातील सगळ्या राज्यामध्ये हा समाज असल्यामुळे सगळीकडे याच अशाच पद्धतीने हा सण साजरा करण्याची परंपरा आहे। आणि बंजारा समाजामध्ये या होळी करताना ती होळी इतर समाजाची होळी ही 13 तारखेला दुपारी रोजी पेटवली जाते, पण बंजारा समाजामध्ये ही होळी जी आहे ती 14 तारखेच्या पहाटे सर्व समाजातील सर्व अंगावर स्नान करून नवीन कपडे परिधान करून पहाटे अंधारातच ही पेटवण्याची परंपरा आज सगळ्या तांड्यामध्ये चालू आहे। तशाच पद्धतीने आमच्या प्रतापनगर तांड्यामध्ये अशी होळी साजरा करण्याचा आज कार्यक्रम झाला। रात्री या ज्या मुलाला होळी नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते होळीच्या आदल्या दिवसापर्यंत जी मुलं जन्माला येतात तर त्याचं नामकरण कार्यक्रम हा फक्त होळीच्या दिवसात केला जातो। ही बंजारा समाजाची आजी परंपरा आहे। म्हणून आज आमच्या कुटुंबातील लक्ष्य पवार यांचा आज नामकरण करण्याचा आज आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये रात्री पाल मांडण्यात आले, रात्रभर नाच गाणं केले, रात्रभर खीर पोळीचं अन्न तयार करण्यात आले आणि थोड्या वेळानं आता जो कार्यक्रम झाला हंडा गाडण्याचा कार्यक्रम झाला हा आनंदाचा उत्साहाचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे। आणि आता नंतर या सगळ्या लोकांना आपला पै पाहुणे मित्र परिवार या सगळ्यांना जेवण घालण्याची परंपरा आहे आणि अशा पद्धतीने बंजारा समाज मोठ्या संख्येनं इथं साजरा केला जातो। आणि बंजारा समाज हा गेली 6 महिन्यापासून या होळीची तयारी करतात। लेंगी ही पद्धत आहे आणि बंजारा समाज हा लेंगीच्या माध्यमातून हा होळी साजरा करण्याचा प्रयत्न करतो। आणि आज बंजारा समाज संपूर्ण आनंदात आपले भेदभाव आपल्या वर्षभरामध्ये काय कटुता निर्माण झाली, एकमेकाच्या कुरबुरीमुळे काय तक्रार झाली असेल, मनकलुषित झाली असेल तर या बंजाराच्या समाजाच्या होळीला प्रत्येकजण जातात, प्रत्येकजण त्या होळीला पेटवतात, त्या होळीचं नमन करतात आणि त्या होळीची राग घेऊन एकमेकाच्या कपाळी लावून आलिंगन देण्याचा म्हणजे वर्षभरामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असेल माफ करा आणि वर्षभर आनंद राहू अशा प्रकारचे एक अभिवचन या प्रसंगी दिले पाहिजे, दिले जातं आणि अशा पद्धतीने घडलेलं आहे। म्हणून आज संध्याकाळी हा आमचा जेवणाचा कार्यक्रम आता होळी समाज आमचा होळी सण हा संपण्यात आलेला असते आणि पुढच्या वर्षाची तयारी यावी। आणि आज संध्याकाळी ज्या पारंपरिक पद्धती आहे हा जो बाळ त्याचा कार्यक्रम नाव ठेवलं तर आज आमच्या महिला ह्या होळी पेटवलेल्या नाहीत, फक्त पुरुष मंडळी आणि तरुण मुलं ही फक्त आज पहाटेची पोळी पेटवली आणि ह्या मुलं जे आहेत या मुलांना आणि महिला भगिनीसाठी सेपरेट संध्याकाळी 8 वाजता एक होळी पेटवली जाते। ती पेटलेली होळी त्याचा जाळ करून पेटवून या बाळाला घेऊन होळी माऊली तू असंच येत जा, आम्हाला आनंदी ठेव, आमच्या घराला सुख समाधान ठेव, आमची संकट दूर आणि तू जर आणखी 10 दिवस राहिली असती तर आनंदात नाचली असती अशा पद्धतीचे गाणे म्हणत आज पारंपरिक त्या होळीची विदाई घेण्याचा कार्यक्रम 8:30 वाजता या तांड्याच्या समोर प्रतापनगरच्या तांड्यासमोर सगळ्या महिला भगिनी फेऱ्या घेऊन हे अशा पद्धतीचा कार्यक्रम करण्याचा तो कार्यक्रम झाला की आमचा होळीचा कार्यक्रम संपला।